विषय असा आहे की 40 कोटी निधी मंजुरीच्या संदर्भातली बातमी परवाच्या वर्तमानपत्रात होती. पुरवणी मागण्यामध्ये जळगाव जिल्ह्याला 400 कोटी रुपयाची मागणी मंजूर झालेली विकास कामांसाठी. जे सत्तेत आज राज्यामध्ये सत्ताधारी शिंदे गट असेल, अजितदादा गट असेल, भाजप असेल, या सर्व आमदारांना 40-40 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे. यामध्ये पक्षाच्या ज्या पॉलिसी ठरलेल्या आहे, यामुळे याचा श्रेय घेण्याचा किंवा यासाठी कुठलं व्यक्तिगत पाठपुरावा आमदारांनी केलेला नाही आणि त्याचं श्रेय घेण्याचाही त्यांनी प्रयत्न करू नये. उलटपक्षी माझं म्हणणं आहे की गौरव पाटील म्हणून जो व्यक्ती आहे, जो आमदाराच्या नावाने जळगाव शहरामध्ये मक्तेदारांना फोन करून करून पैसे मागत आहे. आज स्मशानभूमीमध्ये ज्यावेळेस सकाळी मला माहिती मिळाली की ही आकडेवारी 5% ते 13% गेलेली आहे. जर अशा पद्धतीने टक्केवारीचं हे राजकारण होत असेल तर शहरात चाललेले विकास कामं निकृष्ट दर्जाचे आहे आणि मग त्याचं खापर नगरसेवकांच्या डोक्यावर फोडायचं हे काही बरोबर नाही. वन ठोक काम तुम्ही मक्तेदारांना देताय, त्यांच्याकडनं कमिशन जर घेत असेल तर याच्यासारखी शोकांतिका नाही. आमदार म्हणून आपण अनेक ठिकाणी आपल्याला अनेक सोर्स असतील उत्पन्नाचे, परंतु ज्या ठिकाणी शहराच्या भावना जुडलेल्या आहे अशा विकास कामामध्ये जर निधीमध्ये जर टक्केवारी घेतली जात असेल तर हे जळगावकरांचं दुर्भाग्य आहे. यापूर्वीसुद्धा सुरेशदादा 40 वर्षापासून या जळगाव शहरावर प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि असं कधीही घडलं नाही की त्यांनी कामांच्या माध्यमातून कमिशन वगैरे गोळा केलेलं आहे. परंतु हा गौरव पाटील आहे कोण, असा माझा प्रश्न आहे की जे चालू आहे ते या शहरासाठी खूप घातक आहे. याचा परिणाम शहराच्या कामातील गुणवत्तेवर होत आहे आणि म्हणूनच निकृष्ट दर्जाचे कामं या शहरात होत आहे. कारण मक्तेदार जर इतकी टक्केवारी जर देत असेल आणि तो काम काय करेल हाही प्रश्न समोर येतो आणि त्याचा परिणाम जनतेला असं वाटतं की या नगरसेवकांनीच यामध्ये काहीतरी केलेलं आहे. परंतु ही सर्व ठोक कामं जर आमदारांच्या माध्यमातून होत असतील आणि यामध्ये कमिशनचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू आहे, हा त्वरित त्यांनी समजदारीची भूमिका घेऊन हे थांबवलं पाहिजे अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो. व्यक्तिगत दोष नव्हे तर हे वैचारिक विषय आहेत आणि या वैचारिक विषयातून त्यांना आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलांच्या माध्यमातून हेच सांगतो की ही लागण तुम्ही काही या शहराला लावू नका. याचे गंभीर परिणाम येणाऱ्या काळात या शहरालाही आणि नागरिकांनाही भोगावे लागतील. पुन्हा विचारतो मला की गौतम पाटील कोण आहे आणि तुम्ही कोणत्या आमदारावर तुम्ही आरोप करता? गौरव पाटील आहे ते, गौतम पाटीलनी. मी तेच म्हणतो की त्यांनी तो खुलासा करावा कोण आहे गौरव पाटील, त्यांनाही चांगलं माहिती आहे. त्या अधिकृत बोलल्यानंतर मी पुन्हा मला तुम्ही भेटल्यानंतर माझ्याकडे आहेच ती माहिती, परंतु काही गोष्टी आहे ज्या त्यांना फक्त आम्ही एवढंच सांगू इच्छितो की हे थांबवा कुठेतरी, हे योग्य नाही आहे. आणि आमदार मी काही जळगाव जिल्ह्याच्या संदर्भात बोलत नाही, मी जळगाव शहराच्याच संदर्भात बोलतो आहे. त्याच्यामुळे आमदार जे असतील त्यांचं नाव घेण्याची काही गरज नाही. त्याच्या सर्व जळगाव शहराला माहिती आहे की आमदार कोण आहेत. मध्ये पाहणी करण्याची आवश्यकता आहे का? नक्कीच. मी तर म्हणतो उलट शासनाकडून थर्ड पार्टी ऑडिट स्पेशल केलं गेलं पाहिजे या सर्व कामांचं. कारण कामांची गुणवत्ता खूप खालावलेली आहे. कमिशनमुळे या कामांवर त्याचा परिणाम होतो आहे. अनेक आरोप होत आहेत की 4% अधिकारी पैसे मागताय, नेमकं काय? असं आहे, ज्यावेळेस आम्ही सत्तेत होतो त्यावेळेस आमच्यावर भारतीय जनता पार्टीचे लोक आरोप करायचे की यांचा प्रशासनावर कंट्रोल नाही. आता खऱ्या अर्थाने प्रशासनावर तुमचा किती कंट्रोल आहे हे जळगावकरांना दिसतं आहे. ज्या दिवसापासून या शहरात प्रशासकीय राजवट मनपात सुरू झाली आहे त्यापासून भ्रष्टाचाराचा एक मोठा उच्चांक या मनपाने गाठलेला आहे. प्रत्येक अधिकारी 2-2, 3-3% मागतो आहे आणि जर प्रशासक अशा पद्धतीने जर मक्तेदार जर या पद्धतीने अधिकाऱ्यांना पैसे द्यायला लागले तर त्यांनी काम कसं करावं. आणि नागरिकांची ओरड तर तीच आहे की कामाची गुणवत्ता योग्य नाही. मग इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार मनपात चालू आहे, याला रोखण्याची जबाबदारी सर्वस्वी आमदाराची आहे. परंतु आमदार त्यामध्ये सपशेल फेल झालेले असून मनपाकडे त्यांना लक्ष द्यायचं होतं. ज्यावेळेस नगरसेवक होते त्यावेळेस ते वारंवार येऊन त्या मनपामध्ये बैठक घ्यायचे. मग आता आमदार का झोपले आहे का? आमदारांचं कर्तव्य नाही का आता लक्ष द्यायचं की हा मनपातला गोंधळ, मनपामध्ये सुरू असलेला भ्रष्ट कारभार याच्याविरुद्ध ते का बोलत नाही? आता माझं त्यांना खुलं आव्हान आहे की विधानसभेचं सेशन सुरू आहे, त्यांनी या संदर्भात विधानसभेत एकदा तरी आवाज उठवा की या महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार माजलेला आहे आणि या भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा घातला पाहिजे अशी माझ्या माध्यमातून आपल्या माध्यमातून त्यांना माझी मागणी आहे. मी कुठल्याही क्षणी ते ज्या वेळेस म्हणतील त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर
त्यांच्याशी डिबेट करायला तयार आहे. जळगाव शहराचा हिताचा विचार त्यांचा एकट्याचा नसून सर्वांचाच आहे. सर्वांनाच वाटतं या शहराचं डेव्हलपमेंट झाली पाहिजे. माझं त्यांना खुलं आव्हान आहे की त्यांनी यावं आणि या इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर डिबेट करावी. ते गेल्या 10 वर्षापासून या शहराचे आमदार आहे आणि आता लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फक्त घोषणांचा बोजवारा करायचा आणि लोकांसमोर कोणत्या टोनाने जायचं यासाठी सुरू असलेले या घोषणांचा पाऊस आहे असंच मी म्हणेन.